31 साठी मित्रांबरोबर बसायचा प्लॅन केला असेल आणि बिल देण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणार असाल तर ही गोष्ट नक्की आहे का? चंगळ करण्यासाठी उधारी करण्याचं लायसन्स म्हणजे क्रेडिट कार्ड. पण या क्रेडिट कार्डचा इतिहास इंटरेस्टिंग आहे. साधारण 1949-50 मधली गोष्ट आहे. फ्रँक मॅकनमारा हा न्यूयॉर्क मधला उद्योजक आपल्या पत्नीसोबत केबिन ग्रिल नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला. त्यावेळी त्याने आपला नेहमीचा सूट न घालता वेगळाच सूट घातला होता. पण आपल्या नेहमीच्या सूट मधलं पाकिट घ्यायला तो विसरला. जेवण होईपर्यंत सुद्धा त्याच्या हे लक्षात आलं नाही. पण वेटरने आणून दिलेलं बिल भरण्यासाठी जेव्हा त्यानं खिशाकडे हात नेला तेव्हा त्याला धक्काच बसला. आपण पाकिट विसरल्याचं त्याच्या लक्षात आलं. आता 4 लोकात आपल्या इज्जतीचा कचरा होणार असं त्याला वाटलं. त्याने हा प्रकार आपल्या बायकोला सांगितला. सुदैवाने त्याच्या बायकोकडे बिल देण्यापुरते पैसे होते म्हणून त्या दोघांची सुटका झाली. पण या सीनमुळे फ्रँक चांगलाच खजील झाला. आज आपल्या बायकोमुळे आपल्या इज्जतीचा कचरा झाला नाही, पण पुन्हा कधी आपल्यासोबत असंच झालं तर? त्यामुळे यावर काहीतरी सोल्युशन काढायलाच हवं. खिशात कॅश नसताना सुद्धा आपल्याला खर्च करता येईल असं काहीतरी आपण करायला हवं असा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. तेव्हा त्याला एक कल्पना सुचली. आपण एक असं कार्ड तयार करायला हवं ज्यामुळे पैसे नसताना सुद्धा आपल्याला खर्च करता येईल आणि समोरच्याला सुद्धा आपले पैसे मिळण्याची खात्री पटेल. त्याने आपला वकील मित्र राल्फ शनायडरला आपल्या डोक्यातली ही कल्पना सांगितली. त्याला ही कल्पना आवडली आणि त्याने अशा कार्डसाठी लागणारी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. त्यातूनच जन्माला आलं जगातलं पहिलं क्रेडिट कार्ड. डिनरच्या वेळी झालेल्या फजितीतून ही आयडियाची कल्पना सुचल्यामुळे या कार्डचं नाव द डिनर्स क्लब असं ठेवण्यात आलं होतं. हे कार्ड प्रत्यक्षात वापरात आणण्यासाठी लागणारे सगळे कायदेशीर कुटाणे पूर्ण झाले. अमेरिकेच्या सरकारनेही या कार्डला मान्यता दिली. तेव्हा फ्रँक आणि राल्फ हे पुन्हा एकदा त्याच केबिन ग्रिल रेस्टॉरंटमध्ये डिनरला गेले. जेवण झाल्यानंतर जेव्हा वेटरने बिल आणलं तेव्हा खिशात कॅश असताना सुद्धा फ्रँकने डिनर्स क्लब क्रेडिट कार्ड पुढे केलं. हळूहळू हे कार्ड मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळालेलं हे कार्ड नंतर चांगलंच फेमस व्हायला लागलं. अमेरिकेपुरतंच मर्यादित असलेलं हे कार्ड मग इंग्लंड, कॅनडा आणि इतर सगळ्याच देशात सुद्धा सुरू झालं. केवळ 5 वर्षात युरोप, आशियातल्या लोकांनीही हे क्रेडिट कार्ड वापरायला सुरुवात केली आणि क्रेडिट कार्डची लोकप्रियता वाढली. सध्या जगभरातल्या 150 पेक्षा जास्त देशांमध्ये वेगवेगळे क्रेडिट कार्ड्स वापरले जातात. मास्टर कार्ड, व्हिसा, अमेरिकन एक्सप्रेस यांसारख्या असंख्य कंपन्या विविध बँकांना क्रेडिट कार्डची सेवा देतात. जगभरात 2 अब्जांहून अधिक ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत. पण क्रेडिट कार्ड सुरू करण्याचं क्रेडिट जातं ते फ्रँक आणि राल्फ या 2 मित्रांनाच.